तर खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय असा सवाल रोहित पवार यांनी केला। गृह विभागानं आपलं अलिखित फतवे मागे घ्यावेत असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या आहे असतात असं देखील यावेळेला रोहित पवार यांनी म्हटलं। रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलं आहे ते आपण पाहूयात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृह विभागानं काढल्याचं समोर येतंय असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्या असं रोहित पवार यांनी म्हटलंय। गृह विभागानं आपले अलिखित फतवे मागे घेऊन तात्काळ खाऊ गल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात असं देखील यावेळेला रोहित पवार यांनी म्हटलंय। आझाद मैदानावर पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या नाहीत असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। यांना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे हे गृहमंत्र्यांनी विसरू नये असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।